कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येतोय आणि या भुयारी मार्गाचं 25% काम पूर्ण झालंय, तरीही काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर एक रकमी वीज बिलात सवलत देण्यात येणारे 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येते. नवी मुंबईमध्ये खाद्यतेलाच्या दरात 30% वाढ झाली आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होती त्यामुळे तेलाचे दर वाढत चाललेत. भंडाऱ्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पवनी तहसील कार्यालयात ही चर्चा पार पडली आणि या संदर्भात कामाचं तात्काळ नियोजन करा अशा सूचना भोंडेकरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अकोला महापालिकेनं करवसुली करणाऱ्या कंपनीचे कंत्राटच रद्द केले. त्याचबरोबर कुठल्याही खासगी व्यक्तीकडून कर संदर्भातल्या पैशांचा व्यवहार करू नये असंही आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पुण्यामधून विशेष रेल्वे सुटणार आहे आणि आयआरसीटीसीकडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 जानेवारीला पुण्यामधून विशेष रेल्वे सुटेल. सीईटीच्या संकेतस्थळात नवे बदल करण्यात आले. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्र, त्याचा नमुना, त्याची सर्व माहिती प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना सीईटीकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि 439 परीक्षा केंद्रांवर 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पदवी स्तरावरच्या बीकॉम सत्र 6 अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्चला होणार आहे. राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागानं तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य मध्यवर्ती ग्रंथालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. म्हाडा भवनावर उद्या संक्रमण शिबिरातले रहिवासी मोर्चा काढणार आहेत. निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत निर्मलनगरमध्ये कायमस्वरूपी हक्काचं घर द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून खासदार सुनील तटकरे संतापले. तसंच आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. काळ आणि गोद नदीवरच्या कामं ही सध्या स्थगित आहेत. पुलांची कामं स्थगित आहेत आणि बायपास कामांची नव्यानं निविदा काढण्यात आली. लवकरच नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. चंद्रपूरकरांची नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनानं झाली. देवी महाकाली मंदिरात आज भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. 2025 हे वर्ष सुख समृद्धीचं जावो अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या. रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते. धुळे शहरात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती पार पडली आणि या आरतीला धुळेकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी पांझरा नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सिद्धरामेश्वराची यात्रा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिराला रोषणाई केली. या यात्रेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं. नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांनी गर्दी केली. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनानं 24 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलं. पहाटेपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. अनेकांनी आदिमायचं दर्शन घेत नवीन वर्षाचे संकल्प केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नागपूरमधल्या वर्धा मार्गावरच्या साई मंदिर फुलांनी सजवण्यात आलं. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. साईबाबा सेवा मंडळातर्फे दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंग गडावर आदिमायाचं दर्शन घेतलं. आदिमाया भगवतीच्या मंदिरात त्यांनी पहाटे आरती केली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. दुष्काळ मुक्त करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटलांनी साईबाबांकडे प्रार्थना केली. दर्शनानंतर यावेळी विखे पाटलांनी वक्तव्य केले. हरित सातारा ग्रुपच्या वतीनं नवीन वर्षानिमित्तानं अजिंक्यतारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबवण्यात आला. याला अबालवृद्धांचा विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी वृक्षांचं संगोपन आणि संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन केले, त्यामुळे किमान साखर विक्री दर हा 41 रुपये प्रति किलो करावा. इथेनॉल खरेदीचे दर 3 ते 5 रुपयांनी वाढवण्याची मागणी विस्माच्या अध्यक्षांनी केली आहे. यवतमाळमध्ये खरीप हंगामाचं उत्पादन घटल्यानं जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवलाय. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 48% जाहीर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निकषानुसार वीज बिल आणि कर्ज वसुलीत शिथिलता देण्याची मागणी होती आहे. मिरचीचा आगार असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा आवक प्रचंड घसरली आहे आणि सतत बदलणारे हवामान, अधिकचा पाऊस त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट नोंदवली आहे. यावर्षी सरासरी 70% आवक घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सततच्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढली आहे. कधी पाऊस आहे, कधी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. पालेभाज्यांचं रक्षण करण्यासाठी फवारणी करावी लागते आणि या फवारणीचा अतिरिक्त बोजा पडत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. वातावरणातल्या बदलामुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि आज सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली आहे. दरम्यान धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढही झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. लहान बेटं, विकसनशील देशांना तापमान वाढीचा जास्त फटका बसला. मावळमधल्या देहू नगरपंचायतमध्ये आणि वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं द दारूचा नव्हे तर द दुधाचा ही संकल्पना राबवण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मसाला दुधाचा वाटप करण्यात आलं आणि यावेळी देहू नगरीतले आणि इतर नागरिकांनी सुद्धा मसाला दुधाचा आस्वाद घेतला. नवीन वर्षाचं स्वागत केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अलिबागमध्ये प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करा असा संदेश देत अनिसाकडून दुधाचं वाटप करण्यात आलं आणि व्यसनांपासून दूर राहा असा संदेश यावेळी देण्यात आला. सांगलीकरांनी दारू नको दूध प्या या उपक्रमानं नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी शहरातल्या राम मंदिर चौकात नागरिकांना दुधाचं वाटप करण्यात आलं. गेल्या 18 वर्षांपासून लोकहित मंचाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो. सांगलीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी या चोरट्याकडून 21 दुचाकी जप्त केल्यात. दुचाकी विक्रीसाठी चोर आला असताना पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली. अकोल्यामध्ये एका व्यक्तीकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला. शास्त्रीनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अकोल्यामध्ये 10 किलो गांजा जप्त करण्यात आला. शास्त्रीनगरमध्ये मोठी कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून साठाही जप्त करण्यात आलाय आणि हा जवळपास 10 किलो गांजा इतका होता. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे आणि पोलीस आता पुढचा सखोल तपास करतात. येवला शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारलाय. विंचूर चौफुली येवला या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी 20 दुचाकीस्वारांची धरपकड केली आहे. दुचाकी अपघातातल्या मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणं बंधनकारक असणारे, दुचाकी चालक आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेटची सक्ती असणारे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती बंधनकारक केली. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नंदुरबार पालिका प्रशासनानं कारवाई केली. या कारवाईमध्ये 300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्यात. व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. धुळ्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. शिरपूर इथे राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. अवैध दारूसह लाखोंचा मुद्देमाल आणि वाहनं जप्त केली आहेत. या प्रकरणात एकाला अटक केली आहे. रत्नागिरीमध्ये तळीरामांवर कारवाई करण्यात आली. शहरामध्ये स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यात येते तर ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी स्वतः वाहनांची तपासणी केली. रायगडमधल्या रेवदंडाच्या समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये एक कार रुतून बसली. यावेळी बैलगाडीच्या साहाय्याने कारला बाहेर काढले. प्रकरणात कार चालकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.